पण जसं जे आता तुम्ही म्हणालात ना की याच्या आधीचं जमिनींचं, तर मी जे 2016 मी जेव्हा एक्सपोज केलं होतं त्याच्यात तर अख्ख्या त्यांच्या जेवढ्या कंपन्या आहेत सगळ्या कंपनींमध्ये लँड हिअर, लँड देअर, लँड इन तळेगाव, लँड इन बारामती, त्याची लँड इन मुळशी, अशी लिस्ट असते, लिस्ट. तर हे सगळ्या जमिनी आता कशा घेतल्या, काय घेतल्या, याचं खरंच इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. म्हणून मी आता ते सगळं कंपाईल करून त्याच्यावर का तर याचिका करेन किंवा सरकारला सांगेन. पण सरकारला सांगून उपयोग नाही आहे, कारण देवेंद्र फडणवीस त्यांच्याविरुद्ध जे ओव्हरनाईट शपथविधीसाठी त्यांच्याविरुद्धच्या सिंचन घोटाळ्याच्या केसेस बंद करतात, त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा मी नाही करू शकत. त्यामुळे मला हे कोर्टात द्यावून मला तर एक नॉन कन्व्हेन्शनल टाईप ऑफ PIL करायचं आहे. नॉन कन्व्हेन्शनल असं मी का म्हणते की मला पहिली ओळ त्याच्यात ही लिहायची आहे की आम्ही जीवाची पर्वा न करता स्वतःचा पैसा खर्च करून आम्ही हे लढतो की फक्त देश बदलावा. पण होतं आहे काय की सगळं राजकारणामुळे सगळं दाबलं जातं आहे आणि सगळं स्पष्ट असताना या सगळ्या गोष्टी आता पाहवत नाहीत. तर हे चौकशी बंद करण्याचे जे अधिकार जे आहेत स्टेट गव्हर्नमेंटला पण नाही पाहिजेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला पण नाही पाहिजेत, सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीजला पण नाही पाहिजेत. तरच मी हे सगळं लढेन. नाही तर माझं पिटिशन डिसमिस करून टाका. की मला सिंचन घोटाळ्याची चौकशी परत पाहिजे, मला शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी परत पाहिजे, जरंदेश्वरची चौकशी परत पाहिजे. मी अख्खा ठोकळा आणून देते. फायर पॉवर मार्केटिंग, फायर पॉवर ॲग्री, त्याच्यात जेवढे सुजय ॲग्रो, सुतारा, सॅप प्रॉपर्टीज, सॅप मर्केंटाईल्स, किती 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 कंपनीज आहेत. एवढंच नाही, एक राज ग्रुपवर मी 2016 खूप मोठा एक्सपोजे केला होता.